मित्रांनो, काल मी सहज आपल्या चॅनलचे यूट्यूब ॲनालिटिक्स तपासत होतो. तिथे मला एक अत्यंत आश्चर्यकारक आणि माझ्या हृदयाला थेट भिडणारी गोष्ट दिसली. मी पाहिले की आपले हजारो प्रेक्षक रात्री 12, 1 आणि पहाटे 3 वाजता आपले व्हिडिओज पाहत असतात. तेव्हा मला खऱ्या अर्थानं जाणीव झाली की आपला हा फक्त एक प्रेक्षक वर्ग नाहीये, तर हा तो तरुण वर्ग आहे जो स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वप्नांसाठी रात्र रात्र जागून नाईट शिफ्टमध्ये स्वतःच्या रक्ताचे पाणी करत आहे. जेव्हा संपूर्ण जग अत्यंत शांतपणे झोपलेले असते, तेव्हा तुम्ही जागे राहून या जगाचा गाडा ओढत असता. सणासुदीच्या दिवशी जेव्हा सगळे मित्र आणि नातेवाईक एकत्र आनंद साजरे करत असतात, तेव्हा तुम्ही स्वतःचे डबा घेऊन ड्युटीवर जाता. तुमचा हा संघर्ष खरोखरच महान आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी कोणत्याही सामान्य विषयावर बनवलेला नाही. आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी, आपल्या त्या नाईट शिफ्ट करणाऱ्या आणि अंधारात लढणाऱ्या योद्ध्यांसाठी बनवला आहे. कल्पना करा, बाहेर लख्ख ऊन पडले आहे. संपूर्ण जग वेगाने काम करत आहे. गाड्यांचे हॉर्न वाजत आहेत. मुलांचा खेळण्याचा आवाज येत आहे. आणि तुम्ही तुमच्या अंधाऱ्या खोलीत डोळ्यांवर पट्टी बांधून झोपायचा एक अयशस्वी प्रयत्न करत आहात. डोळे जळजळत आहेत. शरीर भयंकर थकले आहे. पण झोप काही लागत नाहीये. आणि संध्याकाळी उठल्यावर फ्रेश वाटण्याऐवजी डोकं भयंकर जड पडलंय. अंग दुखत आहे. कारण आज रात्री पुन्हा तुम्हाला त्या कृत्रिम प्रकाशात मशीनसारखं रात्रभर काम करायचं आहे. मित्रांनो, आजकालचे मोटिवेशनल स्पीकर नेहमी आपल्याला ओरडून सांगतात की सकाळी 5 वाजता उठा, तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. पण त्या लाखो तरुणांचं काय, जे स्वतःच्या कुटुंबासाठी, पोटापाण्यासाठी आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी रात्र रात्र जागून नाईट शिफ्टमध्ये स्वतःच्या रक्ताचे पाणी करत आहेत? त्यांना आयुष्यात यशस्वी होण्याचा, निरोगी राहण्याचा आणि मानसिक शांतता मिळवण्याचा कोणताही अधिकार नाहीये का? हे जग त्यांच्या त्या अफाट संघर्षाला का विसरून जाते? नक्कीच आहे. मित्रांनो, जर तुम्ही नाईट शिफ्ट करत असाल, तर आज स्वतःला कमी लेखणे आणि स्वतःच्या नशिबाला दोष देणे कायमचे थांबवा. तुम्ही कोणतेही सामान्य काम करत नाही आहात. पण या संघर्षात तुमचे स्वतःचे आयुष्य आणि तुमचे आरोग्य पणाला लागत आहे, हे सत्य आपण नाकारू शकत नाही. आज मी तुमच्यासाठी जगातील सर्वात मोठ्या शास्त्रज्ञांनी आणि लेखकांनी शोधून काढलेला एक असा नाईट शिफ्ट सर्व्हायव्हल फॉर्म्युला घेऊन आलो आहे, जो ऐकल्यानंतर तुमचा तो रात्रीचा थकवा, ते डिप्रेशन आणि ती चिडचिड कायमची जळून खाक होईल. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण हॅल एलरॉड यांच्या जगप्रसिद्ध द मिरेकल मॉर्निंग या पुस्तकाचा एक अत्यंत खास आणि फक्त नाईट शिफ्ट करणाऱ्या योद्ध्यांसाठी बनवलेला सविस्तर आणि अफाट ऊर्जा देणारा मास्टर क्लास अनुभवणार आहोत. आज आपण सिद्ध करणार आहोत की यशस्वी होण्यासाठी घड्याळात सकाळचे 5 वाजणे गरजेचे नाहीये, तर तुमच्या डोक्यात यशाची पहाट होणे गरजेचे आहे. अत्यंत शांत मनाने, एका वही पेनासोबत आणि पूर्ण विश्वासाने हा स्वतःचे आयुष्य बदलणारा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. सर्वात आधी एक अत्यंत मोठा आणि खोटा गैरसमज डोक्यातून कायमचा काढून टाका. मॉर्निंग किंवा सकाळ म्हणजे नक्की काय? सकाळ म्हणजे खिडकीतून येणारा सूर्याचा प्रकाश किंवा घड्याळातले सकाळी 6 वाजणे नाही. तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या मेंदूसाठी सकाळ म्हणजे ती वेळ असते जेव्हा तुम्ही तुमची झोप पूर्ण करून अंथरुणातून बाहेर पडता. जर तुम्ही रात्रीची ड्युटी करून सकाळी झोपत असाल आणि संध्याकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता उठत असाल, तर ती संध्याकाळची 4ची वेळ हीच तुमची खऱ्या अर्थाने सकाळ आहे. तुम्हाला तुमचे मिरेकल मॉर्निंग त्याच वेळी सुरू करायचे आहे. स्वतःला रात्रीचा पहारेकरी समजण्यापेक्षा रात्रीचा राजा समजायला सुरुवात करा. हॅल एलरॉड यांनी यशस्वी लोकांसाठी सेव्हर्स नावाचा जो 6 जादुई सवयींचा फॉर्म्युला दिला आहे, तो आपण आता खास नाईट शिफ्टच्या अत्यंत कठीण वेळापत्रकानुसार
कसा वापरायचा ते अत्यंत सविस्तर पाहूया. पहिली सवय आहे एस, म्हणजेच सायलेन्स किंवा शांतता. जेव्हा तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री ड्युटीला जाण्यापूर्वी उठता, तेव्हा घरात आणि बाहेर भयंकर गोंधळ असतो. टीव्ही चालू असतो, लोकांची लगबग असते आणि ट्रॅफिकचा आवाज येत असतो. अशा वेळी उठल्या उठल्या मोबाईल बघण्याची आणि जगाचा कचरा डोक्यात भरण्याची घोडचूक करू नका. उठल्यानंतर पहिले 5 मिनिटे एका शांत कोपऱ्यात बसा. डोळे बंद करा आणि स्वतःच्या श्वासावर अत्यंत बारकाईने लक्ष केंद्रित करा. या 5 मिनिटांच्या शांततेमुळे तुमचा मेंदू त्या बाहेरच्या गोंधळापासून वेगळा होतो आणि रात्रभराच्या मशिनीसारख्या कामासाठी स्वतःला आतून रिसेट करतो. तुमची चिडचिड एका सेकंदात गायब होते आणि तुम्हाला एक अफाट मानसिक स्थिरता मिळते. दुसरी सवय आहे ए, म्हणजेच अफर्मेशन्स किंवा स्वयंसूचना. नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांच्या मनात अनेकदा एक भयंकर अपराधीपणा आणि नैराश्य असते. आपण दिवसा झोपतो, यामुळे घरच्यांना आपला त्रास होतोय असे त्यांना वाटते. त्यांना वाटते की माझे आयुष्य खूप खराब आहे, मी मित्रांना भेटू शकत नाही, माझे सामाजिक आयुष्य संपले आहे. पण इथे तुम्हाला स्वतःच्या मेंदूला अत्यंत हुशारीनं हॅक करायचे आहे. आरशासमोर उभे राहा, स्वतःच्या डोळ्यात डोळे घाला आणि अत्यंत आत्मविश्वासानं स्वतःला सांगा, मी माझ्या कुटुंबासाठी आणि स्वप्नांसाठी मेहनत करत आहे आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे. आजची रात्र मी पूर्ण ऊर्जेनं आणि सकारात्मकतेनं काम करणार आहे. माझ्यात अफाट ताकद आहे आणि मी लवकरच या संघर्षातून एक मोठे यश निर्माण करेन. हे शब्द तुमच्या शरीरातील तो रात्रीचा आळस एका सेकंदात जाळून टाकतील. तिसरी सवय आहे व्ही, म्हणजेच व्हिज्युअलायझेशन किंवा दृश्यीकरण. डोळे बंद करा आणि तुमची आजची शिफ्ट अत्यंत उत्तम प्रकारे पार पडत आहे असे रंगीत चित्र डोळ्यांसमोर उभे करा. तुम्ही न थकता काम करत आहात, तुमचे बॉस तुमच्या कामावर खुश आहेत, तुम्ही तुमचे टार्गेट पूर्ण करत आहात आणि ड्युटी संपल्यावर अत्यंत समाधानानं घरी परत येत आहात. हे सर्व चित्र मनात जिवंतपणे पहा. हे केल्यामुळे तुमचा मेंदू त्या रात्रीच्या कामासाठी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार होतो. कामाचा ताण आणि रात्री ड्युटीवर झोप येण्याची भीती निम्म्याहून कमी होते. चौथी सवय आहे ई, म्हणजेच एक्सरसाइज किंवा व्यायाम. दुपारी किंवा संध्याकाळी झोपेतून उठल्यावर शरीरात एक विचित्र प्रकारचा आळस आणि जडपणा असतो. अंग भयंकर दुखत असते आणि डोळे उघडत नाहीत. यावर सर्वात जालीम उपाय म्हणजे जिमला जाणं नाही, तर जागेवरच फक्त 2 ते 5 मिनिटांचा अत्यंत वेगवान व्यायाम करणे. जागेवरच जम्पिंग जॅक्स करा, दोरी उड्या मारा किंवा 20 पुशअप्स काढा. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रचंड वेगानं वाढेल आणि मेंदूत ऑक्सिजन पोहोचेल. तुम्हाला तो खोटा उत्साह देणारी कॉफी पिण्याची गरजच पडणार नाही. तुमचे शरीर वाघासारखे ॲक्टिव्ह होईल आणि रात्री कामावर असताना तुम्हाला अजिबात झोप येणार नाही. 5वी सवय आहे आर, म्हणजेच रीडिंग किंवा वाचन. रात्रीच्या ड्युटीला जाण्यापूर्वी प्रवासात किंवा घरात मोबाईलवर फालतू रील्स बघण्याऐवजी फक्त 10 मिनिटं एखादे उत्तम आणि प्रेरणादायी पुस्तक वाचा. सायकॉलॉजी किंवा बिझनेसचे पुस्तक वाचा. नाईट शिफ्ट करत असतानाही तुम्ही दररोज स्वतःच्या मेंदूची वाढ करत आहात, ही जाणीव तुम्हाला जगातील इतर सामान्य आणि फक्त तक्रार करणाऱ्या लोकांपेक्षा 1000 पटींनी पुढे घेऊन जाईल. हे 10 मिनिटांचे वाचन तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी एक अत्यंत भक्कम आणि नवी दिशा देईल. आणि 6वी सवय आहे एस, म्हणजेच स्क्रायबिंग किंवा डायरी लिहिणे. तुमची शिफ्ट सुरू होण्यापूर्वी एक कोरा कागद घ्या आणि त्यात तुमच्या आयुष्यातील 3 चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जसे की माझ्याकडे एक नोकरी आहे, माझे कुटुंब सुरक्षित आहे, मी आज निरोगी आहे. तसेच आज रात्री ड्युटीवर असताना तुम्हाला कोणती महत्त्वाची कामं पूर्ण करायची आहेत त्याचे प्लॅनिंग लिहून काढा. कागदावर लिहिलेले विचार तुमचा डोक्यातला गोंधळ दूर करतात आणि तुम्हाला एक लेझरसारखा फोकस देतात.
मित्रांनो, या 6 सवयींसोबतच नाईट शिफ्ट करणाऱ्या योद्ध्यांसाठी काही अत्यंत कठोर आणि जीवन मरणाचे नियम पाळणे गरजेचे आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची झोप. जेव्हा तुम्ही सकाळी ड्युटीवरून घरी येता तेव्हा बाहेरून येणारा सूर्याचा प्रकाश तुमच्या मेंदूला सांगतो की आता काम करायची वेळ आहे. त्यामुळे घरी येताना डोळ्यांवर काळा चष्मा नक्की लावा आणि तुम्ही ज्या खोलीत झोपता त्या खोलीत 100% अंधार असला पाहिजे. खिडक्यांना काळे पडदे म्हणजेच ब्लॅकआउट कर्टन्स लावा. झोपताना कानात इयरप्लग्स आणि डोळ्यांवर स्लीप मास्क लावा. तुमच्या घरच्यांना अत्यंत कडक शब्दात सांगा की झोपेच्या वेळी तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. जर तुमची दिवसाची झोप दर्जेदार असेल तरच तुम्ही रात्री जग जिंकू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार. रात्री जागण्यासाठी अनेक लोक सतत चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स पितात आणि बाहेरचे जंक फूड खातात. मित्रांनो, हे तुमच्या शरीराला आतून पोखरून काढत आहे. शिफ्ट संपण्याच्या 4 तास आधी कॅफीन घेणे पूर्णपणे बंद करा, जेणेकरून घरी गेल्यावर तुम्हाला शांत झोप लागेल. रात्रीच्या जेवणात जड अन्न खाण्याऐवजी हलका आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. शरीर निरोगी असेल तरच तुमची शिफ्ट चांगली जाईल आणि तुम्हाला आजारपण येणार नाही. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक एकटेपणा टाळा. नाईट शिफ्ट करताना आपण समाजापासून आणि आपल्या जवळच्या मित्रांपासून तुटल्यासारखे वाटतो. आपण नेहमी एकटे राहतो आणि यामुळे भयंकर डिप्रेशन येते. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मुद्दाम वेळ काढून मित्रांना भेटा. कुटुंबासोबत बाहेर जेवायला जा. हे तुमचे मानसिक आरोग्य टिकवून ठेवेल आणि तुम्हाला एकटेपणा जाणवू देणार नाही. मित्रांनो, नाईट शिफ्ट करणे हे कोणत्याही सामान्य माणसाचं काम नाहीये. त्यासाठी एक अफाट मानसिक ताकद, संयम आणि जिद्द लागते. आणि ती जिद्द तुमच्यात नक्कीच आहे. तुम्ही तुमच्या परिस्थितीचे लाचार गुलाम नाही आहात, तर तुम्ही तुमच्या नशिबाचे खरे शिल्पकार आहात. रात्रीच्या त्या अंधारात तुमच्या यशाची एक अत्यंत मोठी आणि लखलखीत इमारत उभी राहत आहे. फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या कष्टावर अफाट विश्वास ठेवा. आज आणि याच क्षणी स्वतःला कमकुवत समजणे आणि परिस्थितीवर रडणे कायमचे थांबा. या नाईट शिफ्ट मिरेकल मॉर्निंगमधील कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात आणि तुमच्या झोपेचे रक्षण कसे करणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये अत्यंत अभिमानाने नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कॉमेंटची वाट पाहत आहे. जर या व्हिडिओने तुमच्या मनातील तो रात्रीचा अंधार दूर करून तुम्हाला खऱ्या अर्थाने एक नवी उमेद आणि अफाट ऊर्जा दिली असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा. तुमचे जे मित्र किंवा नातेवाईक रात्र जागून काम करत आहेत आणि नैराश्याचा सामना करत आहेत, अशा प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. त्यांचाही दृष्टिकोन बदलण्यास आणि त्यांना खऱ्या अर्थाने एक मानसिक आधार देण्यास मदत करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी, सकारात्मक आणि तुम्हाला आतून शक्तिशाली बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा. तुमचे विचार सरळ ठेवा, शरीराची काळजी घ्या आणि तुमच्या रात्रीच्या अंधारात यशाचा प्रकाश निर्माण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट आणि सकारात्मक विचारासोबत. स्वतःची आणि स्वतःच्या झोपेची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.